महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातलं सगळ्यात अगोदर तिकीट माझं आणि बाळानंद साहेबांचं जाहीर केलं होतं. आता जे तुम्ही म्हणता की रणनीती आणि प्रचार, तर मी निवडणूक डोळ्यासमोर कधीच कुठलं काम केलेलं नाही. मी सतत लोकांच्या संपर्कात असणारा माणूस आहे. माझ्या राजकीय वाटचालीत गेले 15 वर्ष झालं मी सलग या मतदारसंघामध्ये काम करतो आहे, लोकांची सेवा करतो आहे, लोकांच्या संपर्कात आहे. 24 तास माझा मोबाईल चालू आहे, 24 तास माझ्या घराचं दार उघडं आहे. जो माणूस त्याचा कसलाही प्रश्न असेल तो प्रश्न माझ्याकडे घेऊन आला तर 100% त्या प्रश्नाची सोडवणूक मी करत असतो. त्यामुळे मला निवडणूक हा विषयच काय वाटत नाही. आणि त्यामुळं तुम्ही जर आता बघितलं तर या मतदारसंघामध्ये प्रचंड असा उत्साह आहे. आणि माझं उमेदवारी माझी तशी पहिल्या दिवसापासून जाहीर आहे. त्यामुळं कोण काय करतं आहे ह्याच्यापेक्षा मी माझ्या कामात सध्या व्यस्त आहे. आणि निश्चितपणे जनता या ठिकाणी माझ्या सभेला जी गर्दी होती तुम्ही बघताय, ते हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी ज्या गावामध्ये मी जातो आहे, गावभेट दौरा करतो आहे, हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी माता भगिनी असतील, तरुण मित्र असतील, वडीलधारी मंडळी असतील, हे सगळे त्या ठिकाणी माझी सभा ऐकण्यासाठी येत आहेत आणि त्या ठिकाणी येऊन आशीर्वाद देत आहेत आणि माझ्याशी चर्चा करतात. तुम्ही अजमेर यात्रा मुस्लिम बांधवांना घडवली, बौद्ध बांधवांना नागपूर दीक्षाभूमीला नेलं, नागपूरला नेलं आणि आज कोल्हापूरच्या अंबाबाईला तुम्ही हिंदू धर्माच्या भगिनींना पाठवले. नेमकं ह्याच्या पाठीमागचं काय? नाही, हे तुम्ही एक लक्षात घ्या की ह्या निवडणुका वगैरे असा विषय नाही. काय लोकांना तर निवडणुका वाटत आहेत, परंतु या ठिकाणी मी अतिशय धार्मिक असा माणूस आहे. मी सर्व यात्रा गेले 15 वर्ष झालं करतो आहे. मग मी ती काशी यात्रा असेल, अयोध्या यात्रा असेल, तिरुपती बालाजीची यात्रा असेल, शिर्डीची यात्रा असेल, आई तुळजाभवानी असेल, आई अंबाबाई कोल्हापूरची असेल, आदमापूर बाळूमामा असतील, या सगळ्यांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मी दरवर्षी हजारो लोकांना त्या ठिकाणी घेऊन जात असतो. त्याच धर्तीवर मी अजमेरला देखील सर्व मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी नेलं होतं. आणि ते काय आत्ताच नाही नेलं, तर गेले 5-7 वर्ष झालं मी प्रत्येक वेळेस अजमेरला मुस्लिम बांधवांना घेऊन जात असतो. त्याचबरोबर मी दरवर्षी दीक्षाभूमीला त्या ठिकाणी 14 ऑक्टोबरला नागपूरला जात असतो. आणि महिलांना ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी नवरात्रीच्या काळामध्ये मी ज्या ज्या ठिकाणी महिलांना वाटेल की बाबा तुळजापूरला जायचं आहे, कोल्हापूरला जायचं आहे, अशा ठिकाणी सर्व माझ्या बहिणींना मी घेऊन जात असतो. त्यामुळे निवडणुकाने हा विषय असा काय नाही. परंतु या सगळ्या यात्रा करत असताना देखील लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून लोकांनी तुमच्यावर आलं पाहिजे. कारण अनेक नेते त्या ठिकाणी यात्रा जाहीर करतात, परंतु ते यात्रा करतच नाहीत. भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी सांगितलं होतं की ह्या मतदारसंघातले 25,000 लोक ह्या मतदारसंघातले आमदार घेऊन जातील. मग ते त्यांनी नेली का? किती लोक गेली होती? मग लोक का त्यांच्यावर गेले ना? तर लोकांचा त्यांच्यावर विश्वासच नाही. या ठिकाणी लोक उत्स्फूर्तपणे माझ्याकडे येतात आणि आम्ही त्या यात्रा घडवत असतो, जात असतो. मी स्वतः त्या ठिकाणी जात असतो आणि मी देवाचा एक निश्चिम भक्त आहे. त्यामुळं माझी श्रद्धा आहे, त्यामुळं मी श्रद्धेमुळं मी सगळ्या देवाला या ठिकाणी जात असतो. हल्लीचं राजकारण पाहताच सध्याचं या 1-2 वर्षामधलं की असं झालंय की लोकांनी विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडलाय. वेगवेगळ्या जातीमध्ये भांडणं लावून द्यायचा प्रयत्न होतोय. राजकारणाची सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही स्तराला लोक चाललेले आहेत. काही ठिकाणी तर अक्षरशः मर्डर पण करायला लागलेले आहेत. अशा राजकीय वातावरणामध्ये ही विधानसभा निवडणूक होते. नेमकं जनतेला काय आव्हान कराल? नाही, या ठिकाणी जनता सुज्ञ हुशार आहे. जनतेच्या लक्षात आले की कोण फसवत आहे. या ठिकाणी आज महाराष्ट्राचं आमच्या राजसाहेब ठाकरेंच्या भाषेत जर बोलायचं झालं तर राजकारणाचं पूर्ण चिखल झाला आहे. या ठिकाणी मग भारतीय जनता पार्टी असेल, दोन्ही शिवसेना असतील, दोन्ही राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, या सर्व पक्षांनी त्या ठिकाणी जनतेला फसवण्याचंच काम केलं आहे. आणि जनतेच्या लक्षात आलं आहे. या ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावर जातीमध्ये तेढ निर्माण केला जातो आहे, भांडणं लावली जात आहेत. या ठिकाणी आरक्षण देणं हे सरकारच्या हातात असताना देखील त्या ठिकाणी सरकार न्यायालयाचं नाव पुढं करून त्या ठिकाणी आरक्षण देत नाही. परंतु माझं स्पष्ट असं मत आहे, जर ज्या वेळेस पक्ष फुटले आणि सर्वोच्च न्यायालयाने एक निर्वाळा दिला आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही संसदेने एखादा कायदा पारित केला किंवा विधानसभेने एखादा कायदा पारित केला तर त्यात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. मग सरळ साधा विषय, जर संसदेने आणि विधानसभेने
जर आरक्षणाचा प्रश्न सोडवला तर कोर्ट त्यात हस्तक्षेप करणार नाही आणि सगळ्यांना आरक्षण मिळेल, कुठल्या जाती धर्मामध्ये त्या ठिकाणी भांडणं लागणार नाहीत. परंतु या राजकीय पक्षांना लोकांचं भलं करायचं नाही. निवडणुका आल्या की वेगवेगळे मुद्दे काढायचे, धर्माधर्मात जातीमध्ये भांडणं लावायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची. अशा पद्धतीचं राजकारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. परंतु आपला जो पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ आहे हा सर्वधर्म समभाव असा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे. तुम्ही बघा, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत अशी कुठली जातीय तेढ निर्माण झाली नाही, कधी कुठे भांडणं झाली नाहीत. मग आपली संतांची भूमी आहे, पंढरपूर विठ्ठलाची भूमी आहे, मंगळवेढा संतांची भूमी आहे, दामाजी पंतांची भूमी आहे आणि त्यामुळे सगळी लोक या ठिकाणी अतिशय सुज्ञ आणि हुशार असल्यामुळे ह्या राजकीय पक्षांच्या भूलथापाला आणि त्यांच्या खोट्या आश्वासनाला बळी पडत नाहीत. त्यांना माहीत आहे की कोण माणूस कामाचा आहे, कोण माणूस कामाचा नाही, कोण खोटं बोलतोय, कोण खरं बोलतोय. त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या पक्षांना बाजूला ठेवून या मतदारसंघातील जनता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निश्चितपणे आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे. बापू, तुम्ही सर्वसामान्य माणसांशी अतिशय जोडले गेलेले आहात पूर्वीपासूनच. त्यांच्या घरातील पर्सनल प्रॉब्लेम वगैरे इथपर्यंत ठीक आहे, तुम्ही गेलेले आहेत सगळीकडे. परंतु निवडणुका आली की काही मुद्दे उठवले जात असतात. प्रमुख मुद्दा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात पाण्याचा होता, त्याच्यावरून 25 वर्षे राजकारण चाललं मंगळवेढ्याच्या पाण्याचं. आता MIDC झालेली आहे असं विद्यमान आमदारांनी घोषित केलेलं आहे. तुमचे मुद्दे ह्याच्यापेक्षा वेगळे असतील का तेच मुद्दे? नाही, ह्याच्यामध्ये बघा तुम्ही, मी मंगळवेढा भागामध्ये फिरत असताना कुठल्याही ग्रामीण भागात जात असताना रस्तेच नाहीत, गुडगा बर्फ खड्डे पडलेले आहेत. त्यामुळं हे आमदार असतील, हे सरकार असेल, सपशेल असे ऑफिस ठरले जे मंगळवेढ्यात आहे तसंच पंढरपूरमध्ये आहे. विषय दुसरा आहे की MIDCचा या ठिकाणी प्रचंड बेरोजगारी आहे. जरी पंढरपूर एज्युकेशनल हब असलं तरी या ठिकाणी शिकायचं आणि नोकरीला पुण्या मुंबईला जायचं. या ठिकाणी कारखाने कंपनी MIDC नसल्यामुळं या ठिकाणी प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे. ती बेरोजगारी संपली पाहिजे. 2 वर्षापूर्वीच या ठिकाणी MIDC मंजूर झाली होती, परंतु भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्या ठिकाणी विरोध केल्यामुळं ती MIDC 2 वर्ष त्या ठिकाणी पुढे गेलेली आहे. राष्ट्रवादीच्या लोकांनी आत्तापर्यंत काय केलेलं नाही, काँग्रेसच्या लोकांनी काय केलेलं नाही, की नाही दोन्ही शिवसेनेच्या लोकांनी काहीच केलेलं नाही. मग या ठिकाणी ताबडतोब वेगवेगळ्या कंपन्या, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की माननीय राजसाहेब ठाकरे यांचे या देशातील, या राज्यातील मोठमोठ्या उद्योगपतींबरोबर अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत. राजसाहेबांच्या माध्यमातून त्या उद्योगपतींना विनंती करून या पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये आम्ही वेगवेगळे उद्योग आणून या पंढरपूर तालुक्यातील, मंगळवेढा तालुक्यातली बेरोजगारी दूर करू आणि निवडणुकीच्या तोंडावर फार्स करण्यापेक्षा त्या MIDCचं काम चालू होणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघितलं MIDC पंढरपूरला आणि त्याचं उद्घाटन होते मंगळवेढा तालुक्यातल्या आंधळा गावात. म्हणजे लोकांची या ठिकाणी कुचेष्टा लावलेली आहे. म्हणजे लोक एवढी पण आता वेडी राहिलेली नाहीत, लोकांना ते सगळं कळतं आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक लोक आता या ठिकाणी निवडणूक लढवायसाठी पुढे येतात, पण ते लोकांच्या संपर्कात होते का? किती लोकांच्या संपर्कात होते, किती लोकांचे फोन चालू असतात, किती लोक नॉट रिचेबल होते, ह्याचाही जनता विचार करते. जनतेला माहीत आहे की रोज लोकांच्या संपर्कात कोण आहे आणि लोकांच्या संपर्कात कोण नाही. आणि आता लोक काय जातीपातीचे याला थारा देणार नाहीत, मला असं वाटतं. आपली जनता सुज्ञ आहे. आता अनेक लोकांचे पाहुणे रावळे नातीगुती जागे होतात, परंतु 5 वर्षात त्या माणसांनी काहीच काम केलेलं नसतं. आता हे त्या पाहुणे रावळ्याला नातेगोत्यांनाही माहीत आहे की बाबा ह्या माणसाने काहीच केलं नाही, पण आता पाहुणा रावळा जागा झाला. त्यामुळे ही लोक सुज्ञ आहेत, जनता सुज्ञ आहे. निश्चितपणे मला काम करणाऱ्या माणसाला आशीर्वाद दिला याची मला खात्री आहे. नेहमीचं पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचं जे इलेक्शन होतं त्याच्यामध्ये 2 चेहरे प्रमुख असायचे. आता त्या 2 चेहऱ्यामध्ये एक वेगळा चेहरा, वेगळ्या पद्धतीचा, की ज्याचं सगळ्यांशी समीकरण जुळलेलं आहे, तो तळागाळातील लोकांच्या घरापर्यंत गेलाय. विरोधकांची भूमिका नेमकी काय असेल? विरोधकांना धसका घ्यायचं काय? त्यांनी कामच केलेलं नाही, ते लोकांच्या संपर्कातच नाहीत. त्यामुळे लोक त्यांना मतदानच करणार नाहीत. आणि त्यामुळे असे चेहरे बिरे कोण आहेत? चेहरे फोटोपुरते म्हणायचे होते. चेहरा कामाचा असावा लागतो, कामाच्या माध्यमातून तो चेहरा प्रसिद्ध व्हावा लागतो. फोटोच्या आणि अशा पब्लिसिटीच्या स्टंटच्या माध्यमातून चेहरा प्रसिद्ध होऊन त्याला गावतो नाही. सर्वसामान्य जनतेची त्या माणसाची नाळ असली पाहिजे, जी की माझी आहे. त्यामुळे निश्चितपणे ही जनता मला आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे. शेवटचा प्रश्न, आता विधानसभेची काही जणांची तिकीट घोषित नाहीत, तिकीट घोषित होतील, राजकारण होत राहील, प्रचार होत राहील. तुम्ही सर्वसामान्य जनतेला काय आवाहन कराल मतदारांना? मी आपल्या माध्यमातून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेला आवाहन करतोय
की तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात, कोण कामाचा माणूस आहे कोण बिनकामाचा हे ओळखा. आतापर्यंत तुम्ही ज्यांना ज्यांना मतदान केलं त्या सगळ्या लोकांनी तुमची फसवणूक केली आहे. आपले प्रश्न आहेत तसेच प्रलंबित ठेवलेले आहेत. दिलीप धोत्रे कायम गोरगरीब लोकांच्या मत्तीला गेला आहे. प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी त्या अडचणी सोडवण्यासाठी दिलीप धोत्रे त्या ठिकाणी धावून गेला आहे. 24 तास मी जनतेच्या सेवेसाठी आहे आणि या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेनं जर मला आशीर्वाद दिले तर निश्चितपणे या पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेला कुठलीही अडचण असणार नाही. या मतदारसंघात कुठलीही अडचण येणार नाही. हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करेल. ह्या मतदारसंघामध्ये एकही तरुण बेरोजगार राहणार नाही. एकही शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत येणार नाही. एकही माझी माता भगिनी दुसऱ्याकडे कामाला जाणार नाही. या सगळ्या गोष्टी करण्याचं माझं व्हिजन आहे आणि त्यामुळे माझे आपल्या माध्यमातून सर्व माझ्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील माझ्या माता भगिनी असतील, वडीलधारी मंडळी असतील, तरुण मित्र असतील, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की एकदा या गरिबाच्या पोराला निवडून द्या. 100% तुमच्या स्वप्नातलं पंढरपूर मंगळवेढा आपण घडवूया. 100% तुमच्या ज्या ज्या इच्छा आहेत अपेक्षा आहेत त्या 100% आपण निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करूया. एवढंच आव्हान मी या ठिकाणी करतो.